आज आपण जॉमेट्रीमधील फर्स्ट थेरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण त्याला थेल्स थेरम सुद्धा असे म्हणतो। हा जो एक थेल्स हा एक गणिततज्ञ होता। बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, the given statement, if a line parallel to side of triangle, म्हणजे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर आहे, intersect the remaining sides in a two distinct points, म्हणजे उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदते। then line divides the side in a same proportion, जी लाईन डिवाइड झालेली आहे त्रिकोणाला ती कशामध्ये होते? सेम प्रोपोर्शन मध्ये होत असते। बघा, इफ पासून देन पर्यंत जे वाक्य आहे, इफ पासून देन पर्यंत इथपर्यंत जो वाक्य आहे, या वाक्यावरून तुम्हाला फिगर्स काढली पाहिजे बेटा। इफ अ लाइन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल, म्हणजे एक ट्रायंगल आहे, त्या ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल दिलेला आहे। लक्ष द्या, ट्रायंगल इफ अ लाइन पॅरलल टू साइड ऑफ ट्रायंगल, म्हणजे या ट्रायंगलच्या एका साइडला ती पॅरलल आहे। म्हणजे पॅरलल म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल नाव देऊया ए बी सी, साइड ए बी बी सी ए सी। मग या ट्रायंगलच्या एका साइडला पॅरलल आहे, म्हणजे एका साइडला पॅरलल आहे असं, किंवा असं पॅरलल आहे, किंवा या पद्धतीने, पण एका साइडला आपण या बी सी ला पॅरलल दाखवूया, म्हणजे बी सी पॅरलल टू ए सी, पॅरलल लाइन आहे। लाइन एल पॅरलल टू साइड ऑन ट्रायंगल बी सी ला, म्हणजे लाइन एल जी आहे ही पॅरलल कोणाला आहे? बी सी ला आहे। मग या लाइन एल मुळे इंटरसेक्ट पॉइंट झालेले आहेत। मग इंटरसेक्ट पॉइंट फर्स्ट P and second Q in a two distinct point, म्हणजे दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे आहेत, म्हणून त्याला आपण डिस्टिंक्ट पॉइंट असे नाव आलेलं आहे। ओके, आता या आकृतीवरून आपल्याला गिवन लिहायचं आहे बेटा। मग आता गिवन मध्ये काय लिहू शकतो? गिवन ट्रायंगल ABC in triangle ABC, line L parallel to BC, line L parallel to BC, जी लाइन L जी आहे ती BC ला पॅरलल आहे। अगेन लाइन L, लाइन L intersect AB at point, बघा AB ला P बिंदू मध्ये छेदत आहे कोण? लाइन L। लाइन L intersect at point P, intersect at point P। लाइन L intersect at point Q on side AC, line L intersect AC at point Q। ओके, आता गिवन लिहिलेला आहे, त्यानंतर टू प्रूफ लिहा। टू प्रूफ
टू प्रूव्ह. आता टू प्रूव्ह मध्ये काय लिहिलं, देनच्या पुढे जे वाक्य आहे, देनच्या पुढे कोण आहे मग बघा, देनच्या पुढे काय आहे, देन नंतरचं वाक्य बघा, लाईन्स डिवाइड दी साइड इन अ सेम प्रोपोर्शन. जी लाईन्स आहे ही लाईन या ए बीला दोन भागामध्ये रूपांतर डिवाइड झालेला आहे, ए पी भागिले पी बी. म्हणजे ए पी बघा, लाईन डिवाइड्स ए पी बाय पी बी बघा, सेम प्रोपोर्शनमध्ये घ्या. सेकंड लाईन ए क्यू बाय क्यू सी, ए क्यू बाय क्यू सी. लाईन यल लाईन डिवाइड्स दी साइड इन अ सेम प्रोपोर्शन. बाजूला काय करते, हे बाजू ही जी ए बी बाजू जी आहे, ह्या ए बीला काय करते, दोन भागामध्ये रूपांतर, ए पी भागिले पी बी आणि ए क्यू भागिले क्यू सी. ओके. कन्स्ट्रक्शन. आता रचना बघूया आपण. कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये पी सी अँड बी क्यू जॉईन केला. जॉईन पी सी अँड बी क्यू. जॉईन द सेगमेंट पी सी अँड बी क्यू. म्हणजे आपण जे आगाऊपणा केलेला आहे ते कशाचा आगाऊपणा केलेला आहे, पी सी आणि बी क्यू केलेला आहे. प्रश्नामध्ये काही दिलं नव्हतं की पी सी जोडा बी क्यू जोडा, पण आपण तो काय केलाय, खोडीपणाने काय केलेला आहे, जॉईन केलेला आहे बेटा. ओके. आता प्रूफ काय आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. तुमची आकृती जर चुकली तर तुम्हाला एवढे मार्क पडले जातात, लक्षात ठेवा. फर्स्ट ट्रायंगल. आता आम्हाला सांगा प्रूफ काय करायचं आहे. प्रूफ आपल्याला ए पी बाय पी बी, ए क्यू बाय क्यू सी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग आता हे जर प्रूफ करायचं असेल तर तुम्हाला ट्रायंगल्स निवडले पाहिजे. मग आता ए पी बाय पी बी, मग ए पी बाय पी बी इथं आहे, म्हणजे हा ट्रायंगल बघा, म्हणजे इथं एक ट्रायंगल आहे, दिसतो का, हा एक ट्रायंगल. आणि पी बीचा काय आहे मग इथं, हा दिसतो सर्वांना. हां, मग तात्पुरत्या स्वरूपासाठी आपण हा खोडून काढूया. मग इथं तुम्हाला दोन ट्रायंगल दिसतात, ए पी बी आणि सेकंड पी क्यू बी. मग या दोन्ही ट्रायंगल्समध्ये आपण प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. द फर्स्ट प्रॉपर्टी, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. सेकंड प्रॉपर्टी, दे हॅव सेम हाईट. थर्ड आहे दे हॅव सेम बेसिस. या तीन प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत. मग या तीन प्रॉपर्टीचा आपल्याला यूज करून हा थेरम काय करायचा आहे, प्रूफ करायचा बेटा. आणि याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क दिले जातात. प्रूफ बघूया आपण. ट्रायंगल ए पी बी, ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी. बघूया. आता हा जो भाग आहे मी तो बाहेर काढतो थोड्या वेळावरती या पद्धतीने. बघा, इकडला जो भाग आहे ए पी बी आणि इथं क्यू, म्हणजे इकडला जो भाग आहे तो मी जसा तसा उभी मांडणी केली समजण्यासाठी. मग मला सांगा, हा ए पी क्यू आहे आणि त्या साईडला पी क्यू बी आहे. या दोन्ही त्रिकोणामध्ये हा क्यू व्हर्टेक्स कसा आहे, कॉमन आहे. क्यू व्हर्टेक्स जर कॉमन असेल मग दे हॅव सेम हाईट. मग दे हॅव सेम हाईट. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, हाईट सेम आहे, म्हणजे हाईट कोण आहे, पी क्यू. हाईट सेम असेल तर रेशो कशामध्ये असतो, बेसमध्ये, ए पी बाय पी बी.
मग याचा एरिया लिहून टाकूया. एरिया ऑफ ट्रायंगल APB बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू बेस AP आणि सेकंडचा कोणता आहे PB. फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड बाजू AQ बाय QC. मग AQ कुठं आहे इथं आहे, QC कुठं आहे इथं आहे. मग आता हा परत असा जॉईन करा. मग थोड्या वेळासाठी आपण हा पुसून टाकूया. ओके. ट्रायंगल APQ अँड QPC. ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल QPC. बघा परत असं जसं ॲज इट इज या साईडला. ओके. नेम्स AQC. बघा AQC व्हर्टेक्स P आणि तर P द्या. आता या दोघांमध्ये कॉमन व्हर्टेक्स कोणता आहे बघा. कॉमन कोणता आहे P आहे. जर P हा कॉमन असेल म्हणजे याच्यामध्ये कोण सारखे असेल मग उंची समान आहे. परत बघा हाईट सेम आहे. मग दे हॅव सेम हाईट. परत हाईट सेम आहे. मग याचा रेशो कशामध्ये भेटतो. मग हाईट जर सेम असेल तर त्याचा रेशो बेसेसमध्ये भेटतो. बाय युझिंग द प्रॉपर्टी एरिया ऑफ ट्रायंगल APQ बाय एरिया ऑफ ट्रायंगल QPC. ओके. आता APQचा बेस AQ आणि सेकंड QC. विधान नंबर 2. फर्स्ट सेकंड. आता QPC अँड PQB आर इक्वल दाखवायचं आहे. हे दोन्ही ट्रायंगल सुद्धा इक्वल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मला सांगा हा जो ट्रायंगल आहे जॉईन केला परत अशी ही पॅरलल लाईन आहे. ओके. आता हा लाईन L आणि QC काय आहे पॅरलल आहे. मग यांची हाईट कशी असणार आहे सेम. बाय 2 पॅरलल लाईन्स असल्यामुळे या दोघांची हाईट कशी असणार आहे सेम असणार आहे. मग दोन्ही ट्रायंगल निवडूया आपण. PQB बघा ट्रायंगल निवडूया अगोदर. हा एक ट्रायंगल दिसतो का. मग आधी नाव लिहून घ्या PQB. ट्रायंगल PQB अँड सेकंड ट्रायंगल असा इकडला QPC. ट्रायंगल QPC. आता या दोघांमध्ये काय आहे पहिल्यांदा पॅरलल लाईन असल्यामुळे त्यांची हाईट कशी असणार आहे सेम असणार आहे. मग देअर हाईट्स आर इक्वल. ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल QPC देअर हाईट्स आर इक्वल. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी असणार आहे इक्वल. रिझन काय आहे हे दोन्ही काय आहेत पॅरलल लाईन्समध्ये आहेत. म्हणजे तर रिझन लिहायचं तर लिहून टाका असं. रिझन फॉर लाईन L पॅरलल टू BC. ओके. आणि सेकंड या दोन्ही ट्रायंगलची हाईट जर अशी असेल समजा आपण हाईट काढली अशी इक्वल आहे पण यांचा बेस कोणता आहे बघा. PQ हा त्याचा काय आहे बेस आहे. याचा सुद्धा PQ आणि ह्याचा सुद्धा PQ आहे. अगेन दे हॅव कॉमन बेस
दॅट इज पी क्यू. मग बेस आणि हाईट सेम असेल तर त्यांचा रेशो काय असतंय 1:1. मग या दोघांचा रेशो बघा. एरिया ऑफ ट्रायंगल PQB बाय एरिया ऑफ ट्रायंगल QPC इज इक्वल टू रेशो 1:1. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू हा QPC इकडे गेला. एरिया ऑफ ट्रायंगल QPC इज इक्वल टू फ्रॉम क्वेश्चन नंबर 3. 1 2 3 1 2 3 बघा 1 2 3 पासून इक्वेशन 1 2 and 3 1 2 3 या तिघांचा आपण विचार करूया. पहिल्यांदा 1 आणि 2 चा विचार करू. मग 1 मध्ये काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल APQ बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू सेकंड मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल APQ बाय एरिया ऑफ ट्रायंगल QPC. ओके. आता BQB आणि QPC काय आहेत? इक्वल आहे. वाय? इक्वेशन नंबर 3. मग मला सांगा APQ बाय PQB. APQ बाय PQBचं काय आहे? AP बाय PB. माहिती लिहायचं AP बाय PB. आता याची व्हॅल्यू काय आहे? मग APQ QPC इज इक्वल टू AQ बाय QC. मग AQ बाय QC. बघा आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं का? तर हेच करायचं. इथे लिहायचं हेन्स प्रूव्ड. ओके.